शेतकऱ्यांची खरीप पेरणी सुरू झालेली आहे आणि याआधी शेतकऱ्यांनी मशागतीसाठी भरपूर खर्च केलेला आहे आणि वास्तविक पाहता शेती आणि होणारा खर्च हा कुठेही ताळमेळ बसत नाही. म्हणून काय म्हणतात, शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जातच मरतो. आणि हे आताचे हे सरकार या रासायनिक खताचे भाव वाढवून आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढवून शेतकऱ्यांचं खरोखर मरणासन्न परिस्थिती झालेली आहे. आणि हे आता खरीप पेरणी झालेली आहे. शेतकरी स्वतःच्या छातीवर दगड ठेवून ही पेरणी करत आहे. आणि ही पेरणी या ठिकाणी ही मी आता शहापूर येळ्ळूर शहरामध्ये आहे आणि या भागात शहापूर येळ्ळूर ह्या भागामध्ये बासमती इंद्रायणी जास्तीत जास्त पेरतात. कारण बासमती हे सर्वात ग्रेडेड माल आहे आणि त्यासाठी म्हणून इथं शेतकऱ्यांनी पेरलेला आहे. आणि शेतकरी पेरून झाल्यानंतर यापुढे हवामान खात्यानं सांगितलं आहे कमी पाऊस आहे, मग त्यासाठी म्हणून लवकरात लवकर पेरणी करून मोकळी व्हावी असं शेतकऱ्यांच्या मनात आहे. तेव्हा सरकारने या शेतकऱ्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आमची कळकळीची सरकारकडे विनंती आहे.